या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। संघटित गुन्हेगारीच्या मोक्का कायद्यानुसार दाखल गुन्ह्यात अनीस अहमद रियाज अहमद रंगरेज वय 33 राहणार सोलापूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी जामीन मंजूर केला। यात हकीकत अशी, 2 जुलै 2025 च्या सुमारास सोहेल सय्यद हा नई जिंदगी सोलापूर येथे असताना येथील अर्जदार आरोपी अनीस अहमद व इतर आरोपींनी हादोसने दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरून लाथाबुक्क्याने आणि चाकूने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशा आशयाची फिर्याद सोहेल याने MIDC पोलीस ठाण्यात दिली होती। त्यावरून पोलिसांनी अनीस अहमद यास अटक केली होती। तपासादरम्यान पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीच्या कायद्यानुसार आरोपी विरुद्ध कलमवाढ केली होती। त्यावर अनीस अहमद याने सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता। तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता। आरोपी अनीस अहमद याने ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला। अर्जाच्या सुनावणी वेळेस ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी याचा गुन्ह्यातील सहभाग पाहता त्याचा सक्रिय असा सहभाग नाही, जो काही आलेला पुरावा आहे त्यात तो संघटित गुन्हेगारीचा म्होरक्या नाही, असा युक्तिवाद मांडला। तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 20,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे, ॲडव्होकेट राजकुमार म्हात्रे तर सरकारतर्फे ॲडव्होकेट SS चौधरी यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।